अरे नागेश, तू इथे? हो, माझ्या मित्राकडे आलो होतो, तिथूनच निघालोय आता. पण तू इथे कशी काय? माझ्या संस्थेच्या ऑफिस मध्ये चालले होते. अच्छा, खूप दिवसांनी भेटलो नाही? हो खरंच, बऱ्याच दिवसांनी भेट झाली आपली. नग्मा कशी आहे? मस्त, मजेत. अरे खूप बिझी होते ना मी मध्ये, त्यामुळे भेट नाही झाली. बरी आहे ना? हो, मी भेटतो ना तिला. नग्मा एकदम मस्त आहे आणि आता ड्युटी पुन्हा जॉईन केल्यामुळे तिच्या अंगात नवं चैतन्य संचारलंय. काय म्हणतोस? नग्माने ड्युटी जॉईन केली? हो. बरं झालं. अरे ती रजेवर होती ना, तेव्हा तिची मनस्थिती ठीक नव्हती. ते वाघ असतो ना पिसाळलेला, आणि त्याला पिंजऱ्यात बंद केलं की तो कसा फेऱ्या मारतो, तशी घरातल्या घरात फेऱ्या मारायची. बरं झालं जॉईन केली ड्युटी. बरं झालं. तिच्यासाठी बरं झालं ग, पण माझं काय? तुझं काय म्हणजे? म्हणजे मला असं म्हणायचंय की आमच्या लग्नाचं काय? अरे लग्न तुम्ही करणारच आहात ना? मी एका पायावर तयार आहे ग, पण नग्माचं काय? आणि आता पुन्हा ड्युटी जॉईन केल्यावर बाकीची सगळी कामं बाजूला सारून तिनं गुन्हेगाराच्या मागे लागायचं ठरवलंय. अरे पण ते तिचं कामच आहे. अगं मग करू देत ना काम तिचं तिला, मी कुठे रोखतोय? पण आमचं लग्न सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. फार उतावळा झालेला दिसतोय. तसं नाही ग श्रद्धा, एक सांगतो तो, ऍक्च्युली नग्माशिवाय आता मला राहावंसच वाटत नाही. तिचा दुरावा सलतोय मला. खूप प्रेम करतो ग मी तिच्यावर. अरे तिचंही प्रेम आहे तुझ्यावर. त्याचाच तर संशय येतोय मला, कारण ज्या पद्धतीने तिनं आमचं लग्न टाळलंय ना, ती पद्धत मला अजिबात आवडली नाही. खूप वाईट वागते ती माझ्याशी. कधी कधी तर मला असं वाटतं की ती माझ्या प्रेमाचा अपमान करते. अरे तू एवढं सिरियस का होतेस नागेश? हे बघ, तिच्या काही कल्पना असतील तिच्या लग्नाविषयी, त्या तिला पूर्ण करायच्या असतील म्हणून कदाचित तशी वागत असेल. तसं काही नसणार का श्रद्धा? बहुतेक मला असं वाटतंय की तिला माझा कंटाळा आलाय आणि म्हणून ती मला टाळते. नागेश, तुला नग्माच्या परिस्थितीची कल्पना नाहीये. अरे अरे खूप गरीब परिस्थितीमध्ये तिने जन्म घेतलाय रे. लहान सहान कामं करून आपलं शिक्षण पूर्ण केलं, नोकरी मिळवली. नोकरी मिळाल्यानंतर तिला वाटलं आता आपले दिवस बरे जातील. पण आणखी एक दुःख तिच्या पदरात पडलं. तिचे अब्बा तिच्या लहान भावाला घेऊन औरंगाबादला स्थायिक झाले. ते घरात फिरकत सुद्धा नाही. तिची अम्मी त्यांच्या विरहाने रोज रडत असते. तिचा सुकत असलेला चेहरा पाहून नग्माला किती यातना होत असतील ते विचार केलास नागेश? अगं पण तिला सुख देण्यासाठीच तर मी तिच्याशी लग्न करतोय ना. लग्न झाल्यानंतर तिच्यावर दुःखाची सावली देखील मी पडू देणार नाही. मला माहित आहे रे, पण नागेश प्लीज लग्नासाठी जबरदस्ती करू नकोस तिच्यावर. तिच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हे बघ, तिचा होकार मिळव, पण प्रेमाने. आणि मग मस्त आनंदात राहा दोघंही तुझ्या आलिशान बंगल्यामध्ये. अरे हो, अरे तुझा बंगला मला बघायचा आहे आणि तुझी कंपनी सुद्धा यायचंय मला बघायला. हो, ये ना कधीतरी नग्मा बरोबर. ठीक आहे, निघतो मी. पुन्हा भेटूया. कंपनीचं नाव घेताच नागेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काहीसं घाबरल्यासारखा वाटला. आणि कधी नव्हे तो एवढी लग्नाची घाई का करतोय? मला हे वेगळंच चित्र दिसतंय. नागेश कैलाशनाथच्या बंगल्याच्या बाहेर
नाही नाही, मला नग्माला भेटायलाच हवं. हो. कथा कुणाची कथा कुणा कथा कुणाची कथा कुणा मॅडम, हे एक मनातलं बोलू का? तुम्ही ड्युटीला आल्यापासून पोलीस स्टेशन असं भरल्यासारखं वाटतंय. काम करायला एक वेगळीच मजा येते मॅडम. आणि हो मॅडम, हे कॉन्स्टेबल सुनील गवस नवीन जॉईन झालेत. मॅडम, आपल्याबद्दल भरपूर ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष भेटायचा योग आला होता. मॅडम, तुम्ही आल्यापासून काम करायला असा जोश येतोय. आणि एक सांगू का, ह्या एरियातले गुंड सुद्धा आहेत ना, पळून गेले तिथून. मी नसताना इथे कोणी गोंधळ घातला? काय नाही हो, तो शिवनगरचा पाप्या बाजारात हिंडून दुकानदारांना खूप त्रास द्यायचा बघा. त्याला अरेस्ट का नाही केला? कोण करणार? अहो, त्याच्या विरुद्ध कोणी कंप्लेंटच नाही दिली. ठीक आहे, आता माझ्या बरोबर चला, मग त्या पप्याला कसं धमकवायचं ते मी बघते. काही उपयोग होणार नाही मॅडम. तुम्ही आलं त्याला कळले, एसटीची तिकिटे काढून पळून गेलाय तो इथून. नमस्कार मॅडम. श्रद्धा, या ना, बसा. थँक्स. बऱ्याच दिवसांनी भेटताय. हो, खूप काम होतं, बिझी होते जरा. 8 दिवसांनी आलात मॅडम. चहा मागू का? हो, चहा मागवा. आणि पैसे आज मी देणार आहे. हो कशाला? आमच्या दोघींसाठी मागवा आणि तुम्ही पण पिऊन या. हो कशाला मॅडम? या, या. नाही आता ठीक आहे, कसं महिना अखेर आहे ना, आमचा पगार नाही झाला अजून. ठीक आहे, आणतो चहा मी. 2 स्पेशल आणतो मस्त. चला. काय श्रद्धा, किती दिवसांनी भेटताय? अहो, काय करणार, कामं खूप होती. पण थोड्या वेळापूर्वी कळलं की तुम्ही ड्युटी जॉईन केली, म्हणून आले. तुम्हाला कोणी सांगितलं? नागेश भेटला होता, त्याने सांगितलं. काय झालं मॅडम? जे नागेशचं नाव घेतल्यानंतर तुम्ही निराश का झालात? निराश नाही, पण मॅडम, तुम्हाला एक विचारू? म्हणजे थोडं पर्सनल आहे. विचारा ना. तुम्ही नागेश बरोबर लग्न करणार आहात की नाही? हा प्रश्न तुम्ही कशाच्या आधारावर विचारलात? म्हणजे काय मॅडम, नागेश मला भेटला होता तेव्हा हा विषय काढला. तेव्हा तो म्हणाला की नग्मा मला टाळण्याचा प्रयत्न करते म्हणून. टाळत नाही मी त्याला, पण मला माझं ध्येय गाठल्याशिवाय लग्न नाही करायचं. आणखी एक सांगायचं मॅडम, नागेश कैलाशनाथच्या बंगल्यातून बाहेर पडताना मला दिसला. काय? मला पाहिल्यानंतर तो घाबरलाही, आणि त्याचं ते घाबरणं माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होता. तो नागेश कैलासनाथच्या बंगल्याबाहेर कसं काय? काय करत होता तो? तोच तर प्रश्न मला पडलाय मॅडम. आता हे काहीतरी वेगळंच वळण लागतंय. हा नागेश कैलाशनाथचा माणूस तर नाही ना? मॅडम, कदाचित कुठल्या तरी वेगळ्या कारणामुळे सुद्धा भेटला असेल तो. असं काही सांगू शकत नाही ना. हा नागेश स्वतःला बिझनेसमॅन म्हणवतो, पण त्याचा आणि कैलाशनाथचा काय संबंध? नाही, काहीतरी कारस्थान शिस्त इथे. मॅडम, तुम्ही आता फार विचारपूर्वक पाऊल टाका असं मला वाटतं. मला आधी नागेशची कंपनी बघावी लागेल, आणि ती जर असली तर त्याची हिस्ट्री शोधावी लागेल. त्याचे बँक स्टेटमेंट, बॅकग्राऊंड सगळं सगळं शोधावं लागेल. हेच खरंय, रिस्क घेण्यात काहीच पॉइंट नाही. मॅडम चहा. नको चहा, घेऊन जा परत. हे बघा मॅडम, तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण प्लीज सावरा स्वतःला. बरं, येऊ मी? हो.
आणि काही गरज भासली ना तर प्लीज मला फोन करा. ओके येते.